आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण तातडीने लागू करा, मातंग समाजाच्या विकासासाठी विशेष उपाययोजनांची मागणी। अनुसूचित जातींचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, तसेच मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र मांग मातंग समाज सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। संघटनेने मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उपवर्गीकरण करताना सर्वाधिक उपेक्षित, वंचित, शोषित व विकासापासून दूर राहिलेल्या समाज घटकांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे। नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक मातंग महिला आजही स्मशानभूमीतील राख, धातू व टाकाऊ वस्तूंवर उदरनिर्वाह करत असल्याची वेदनादायक परिस्थिती निवेदनातून मांडण्यात आली आहे। या महिलांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांना महानगरपालिका, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, शासकीय कार्यालय व अनुदानित शाळांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास, स्वयंरोजगार योजना, पोलीस व सैन्य भरती, बँकिंग, ITI, तंत्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू करावेत, तसेच शिष्यवृत्ती, फी माफी आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे। मातंग वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा, बेघर कुटुंबांना घरे आणि विविध शासकीय समित्यांवर समाजाला प्रतिनिधित्व देण्याचाही आग्रह निवेदनात धरण्यात आला आहे। मातंग समाजाच्या प्रश्नांवर तातडीने संयुक्त बैठक बोलावून प्रभावी निर्णय घ्यावेत, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी केली। तमाशा सम्राज्ञ व लावणी सम्राज्ञ नंदा पुणेकर उर्फ नंदा मोरे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे। या निवेदनावर सेक्रेटरी सुनीता नंदू खरात, सहसेक्रेटरी जनाबाई काशीनाथ डांगरे, खजिनदार सत्यभामा गौतम खरात, संघटक संगीता चंदू रणशिंगे, सल्लागार साळूबाई पूंजा अस्वले, सदस्य मीराबाई अनिल खरात यांच्यासह रेखा रणशिंगे, छबाबाई काळे, मंदा बकरे, उषाबाई खरात, मंगलबाई खरात, कल्पना गायकवाड, मंगल जगताप, दीपाली अस्वले आणि पार्वती केंगार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। ज्यावेळेस ना आम्ही भरपूर काम केलं तरी आमच्या वाल्या लोकांनी लक्ष नाही दिलं। जो आता आमच्या करताना कांबळे साहेब जो धावते आहे ते चांगल्या करताना धावते आहे। सरकारने आता एवढंच हे करावा की लक्ष द्यावा आणि एवढं काम पूर्ण करून टाकावा, हीच आमची नम्र विनंती आहे। नाही तर आमच्यासारखं कोणी कष्ट केलेले नाही। आम्ही डोक्यावर टाकल्यावर आमच्या गॅस बत्त्या नेलेल्या बत्त्या निम्या रात्रीला आम्ही गॅस बत्त्या घेऊन चाललेलो आहे। मग असं एक मातंग मांग सामाजिक संघटनावर तमाम नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीने आज आम्ही धरणे व उपोषण आंदोलन केलं आहे। खऱ्या अर्थानं आमची मागणी अशी आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आहे की अनुसूचित जातीचं अ, ब, क, ड वर्गीकरण झालं पाहिजे आणि ह्या मागणीसाठी आम्ही आज आंदोलन उपोषण केलं आहे। याचबरोबर प्रामुख्याने शासनाने तातडीने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी आणि ताबडतोब अ, ब, क, ड आरक्षण लागू करावं, जेणेकरून उपेक्षित, शोषित, वंचित असलेला समाज याला न्याय मिळेल। आज आमची 40 वर्षापासूनची मागणी आहे। हा समाज किती दिवस वंचित राहणार? सुप्रीम कोर्टाचं स्वागत करतो आम्ही, त्यांचं समर्थन करतो आणि राज्य शासनाचंही समर्थन करतो। माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांचं आम्ही समर्थन करतो, त्यांचं अभिनंदन करतो, या सरकारचं अभिनंदन करतो की त्यांनी हा निर्णय लवकर लागू करावा, ही आमची विनंती आहे। आणि दुसरा विषय असा आहे की आमच्या या मातंग समाजातल्या सगळ्या भगिनी, माता भगिनी बसल्या आहे बघा। या माता भगिनी स्मशानात जातात, स्मशानातलं प्रेत जाळल्यानंतर प्रेताच्या राखेमधून जे गुंजभर सोनं मिळतं, त्या गुंजभर सोन्यावर उपजीविका करतात। जर सोनं नाही मिळालं, कोणताही धातू मिळाला तरी देखील त्याच्यावर उदरनिर्वाह करतात। ते नाही मिळालं तर बांबू फेकलेले, नैवेद्य, कपडे याच्यावर उदरनिर्वाह। फार मोठी शोकांतिका आहे। जनावरांपेक्षा हीन जगावं लागतं या महिलांना, मातंग समाजाच्या महिला। नाशिक शहरात ही स्थिती चालू आहे, फार मोठी शोकांतिका आहे। गेल्या पालकमंत्री आमचे आदरणीय सन्माननीय भुजबळ साहेब होते, त्यावेळेस त्यांनी मंत्रालयात बैठक लावली। आदरणीय जयंत जाधव साहेब यांनी हा प्रश्न अधिवेशनातही त्यांनी मांडला आणि त्या बैठकीत ठरलं की या महिलांचं पुनर्वसन करायचं। नाशिक महानगरपालिकेत त्यांना सफाई कामगार आणि समाज कल्याण विभाग
त्याचबरोबर जिल्हा परिषदांमध्ये यांना सफाई कामगार किंवा कामाठी वॉचमन माळी काम द्यायचं. परंतु त्यावेळेस सिंहस्थ कुंभमेळा होता, तेव्हाही काम मिळालं नाही. आताही सिंहस्थ कुंभमेळाला 12 वर्ष लुटली, पण या महिला बिचारा एका वेळेच्या जेवणाला मुक्त आहेत. अतिशय जनावरापेक्षा खालचा दर्जात जीवन जगतायत. अहो, कमीत कमी शासनाला तरी दया येऊ द्या हो. कमीत कमी जिल्हाधिकारी साहेब आपल्याला दया येऊ द्या. समाज कल्याण न्याय विभाग आपल्यालाही दया येऊ द्या. आणि या महिलांचं पुनर्वसन करून महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो की तातडीने यांना महापालिकेत सामावून सफाई कामगार घ्या अशी मागणी करतो. आमचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन उपोषण आहे. आम्ही लक्ष वेधलं आहे आपलं. या लक्षात आपण सहानुभूतीने आम्हाला दया दाखवून या महिलांना महापालिकेत सामावून घ्यावं एवढीच विनंती करतो. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.